तर आपण पाहतोय राज ठाकरे आता निघालेले आहेत मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी। एकूणच रायगडच्या दौऱ्यासाठी आता राज ठाकरेंचा हा ताफा निघालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे नाशिकच्या दौऱ्यानंतर आता हा रायगडचा राज ठाकरेंचा हा दौरा आणि या दौऱ्यादरम्यान ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेनं यावर आवाज उठवला होता। मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड खड्ड्यांचं साम्राज्य होतं। या संदर्भात नागरिकांनी सुद्धा रोष व्यक्त केला होता आणि आता या मार्गाचं काम कशा पद्धतीने पूर्ण झालेलं आहे, कशा पद्धतीनं हा रस्ता बनवण्यात आलेला आहे किंवा कुठे आणखी काय खड्डे आहेत का, या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आढावा घेणार आहेत। त्यामुळे या पाहणी दौऱ्याला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे। राज ठाकरे रायगडच्या या दौऱ्यासाठी आता निघालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे पेण यासह माणगाव आणि इतर काही ठिकाणी राज ठाकरेंकडून मनसेच्या शाखांचं सुद्धा उद्घाटन होणार आहे। पुढे पुढे घूम पण राहू दे। आपण पाहतोय राज ठाकरे यांचा हा ताफा आता निघालेला आहे। या रस्त्यांची कामं अजून सुद्धा या ठिकाणी सुरू आहेत। मुंबई गोवा महामार्गाची गणेशोत्सवाच्या आधी ही पाहणी सध्या केली जाते। आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राज वैशंपायन यांच्याकडून। राज, काय सांगाल, आता राज ठाकरेंचा हा ताफा निघालेला आहे महामार्गावरून, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, मुंबई गोवा महामार्गाची जी पाहणी आहे ती राज ठाकरे यांच्याकडनं केली जात आहे। महत्वपूर्ण असा मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव शहराचा बायपास जो आहे तो रखडला होता। मागील काही दिवसापासून या बायपासचं काम रखडलं होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये माणगाव शहरामध्ये जी आहे ती वाहतूक कोंडी होत होती। त्या ज्या बायपासची जी पाहणी आहे ती आता राज ठाकरे यांच्याकडनं केली जात आहे। आपण बघतोय सध्या राज ठाकरे जे आहेत त्या बायपास मार्गावरती पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर या बायपास मार्गाची पाहणी केल्यानंतर मुंबई गोवा महामार्गाची देखील पाहणी करण्याची राज ठाकरे शक्यता आहे आणि त्याचबरोबर जे अधिकारी वर्ग आहे तो देखील या ठिकाणी महामार्गाची देखील पाहणी करण्याची राज ठाकरे शक्यता आहे आणि त्याचबरोबर जे अधिकारी वर्ग आहे तो देखील या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर संबंधित ठेकेदार जो आहे तो देखील उपस्थित आहे। संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्याशी देखील चर्चा करण्याची राज ठाकरे शक्यता आहे। पण सध्या आपण बघतोय की मुंबई गोवा महामार्गाची बायपासची जी पाहणी आहे ती राज ठाकरे यांच्याकडनं केली जात आहे। कोकणामध्ये जाण्यासाठी कोकणवासी जे आहेत त्याचबरोबर प्रवासी जे आहेत ते मुंबई गोवा महामार्गाचा वापर करत असतात आणि त्याच दरम्यान माणगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असते आणि त्याच आता वाहतूक कोंडीपासून नागरिकांची मुक्तता होण्यासाठी माणगाव बायपास जो आहे हा महत्त्वपूर्ण बायपास ठरत आहे आणि त्या बायपासचं देखील काम रखडलं आहे आणि त्याच बायपासची आता पाहणी जी आहे ती राज ठाकरे यांच्याकडनं केली जात आहे। मोहिनी, अगदीच राज, आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर खड्डे पडलेले होते, मात्र हा आता रस्ता पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येतोय। तुम्ही या संदर्भात आढावा घेतला असेल, कशा पद्धतीची परिस्थिती आहे रस्त्याची? करत असताना कंत्राटदार त्यासोबतच राज्य सरकार गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप जो आहे तो राज ठाकरे यांनी केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं आणि पाहणी करत असताना मुंबईवरून थेट माणगाव पर्यंत स्वतः गाडीनं जे आहेत ते राज ठाकरे माणगावमध्ये दाखल झाले, पत्रकार परिषदेला संबोधित केलं आणि त्यानंतर आता राज ठाकरे जे आहेत ते स्वतः गाडी चालवत पाहणी करतायत। त्यासोबतच अनेक मनसैनिक जे आहेत ते त्यांच्यासोबत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच निवृत्ती, या संदर्भातला आढावा घेण्यासाठी धन्यवाद। दरम्यान आपण पाहतोय राज ठाकरेंकडून आता मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली जाते। महत्त्वाचं म्हणजे स्वतः ड्राईव्ह करत राज ठाकरे या संपूर्ण रस्त्याचा आढावा घेत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी राज वैशंपायन यांच्याकडे। राज, काय सांगाल, आपण पाहतोय सध्या काही दिवसांपासून या मार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचंही बोललं जात होतं, आता सध्या हा रस्ता पूर्ण दिसतोय, मात्र तुम्ही या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला होता, सध्याची या रस्त्याची कशी परिस्थिती आहे?
नक्कीच मोहिनी, आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय हा मुंबई गोवा महामार्ग नाहीये, तर माणगाव पासून जो बाहेर निघणारा हा माणगाव बायपास आहे. या माणगाव बायपासचं जे आहे ते काम झालेलं आहे. मात्र मुंबई गोवा महामार्गावरती नागोठणा असेल, वाकण असेल, कोलाड असेल, या सर्वच ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे. ज्या ज्या ठिकाणी उड्डाणपुलं बनवण्यात आले, आपण जर बघितलं तर कोलाड असेल, त्याचबरोबर वडखळ असेल, नागोठणा असेल, या ठिकाणी उड्डाणपुलं बनवण्यात आले. त्या उड्डाणपुलाला देखील भेगा पडलेल्या आहेत. नागोठणा येथील उड्डाणपूल तर अक्षरशः वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. पण आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय तो माणगाव बायपास आहे. मुंबई गोवा महामार्गावरती माणगाव शहरामध्ये जी वाहतूक कोंडी होते, त्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी या बायपासची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्या बायपासची पाहणी सध्या केली जात आहे. मात्र मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे जे ते जैसे तेच आहे आणि त्याचबरोबर उड्डाणपुलं बनवण्यात आलेली आहेत. ते उड्डाणपुलं देखील काही ठिकाणी बंद करण्यात आलेली आहेत. मोहिनी, नक्कीच राज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज ठाकरे यांच्या ताफ्यासोबत काही अधिकारी सुद्धा आहेत, शिवाय ठेकेदार आहेत, कंत्राटदार आहेत. त्यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का, किंवा राज ठाकरेंनी त्यांच्याशी संपर्क केलाय का काही? आता राज ठाकरे जे आहेत ते सध्या पाहणी करतायत. ज्या ठिकाणी हा ताफा थांबेल त्या ठिकाणी राज ठाकरे खाली उतरून देखील पाहणी करण्याची शक्यता आहे आणि त्याच दरम्यान ते अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मोहिनी, अगदी नक्कीच राज, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. मात्र तुर्तास आपण पाहतोय राज ठाकरेंकडून या संपूर्ण महामार्गाचा आढावा घेतला जातोय, पाहणी केली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या काही शाखांचं सुद्धा उद्घाटन होणार आहे. राज ठाकरे स्वतः गाडी चालवत महामार्गाची पाहणी करतायत. आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी नाशिकचा दौरा केला होता. त्या ठिकाणी सुद्धा विविध गोष्टींचा राज ठाकरेंकडून आढावा घेण्यात आलेला होता आणि आज राज ठाकरेंचा हा रायगड दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांचा सुद्धा राज ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती आहे. मात्र सध्या तरी या महामार्गाची पाहणी करत असल्याचं राज ठाकरे दिसतात. आपण हा जर मार्ग पाहिला तर हा अर्धवट अवस्थेमध्ये सध्या आहे. अजून सुद्धा रस्त्याची कामं काही ठिकाणी सुरू आहेत, धूळ उडताना दिसते. या संपूर्ण गोष्टींवर राज ठाकरे आता काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून मनसेनं वारंवार या संदर्भात आवाज उठवला होता. नागरिकांच्याही अनेक तक्रारी होत्या. ज्यावेळी गणेशोत्सव असेल, होळी असेल, कोकणस्थ लोक अनेक वेळा या मार्गावरून जात असतात आणि त्यांना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागत असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरेंनी या संपूर्ण मार्गाचा आढावा घेण्याचं ठरवलेलं आहे आणि आता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी खरं तर हा रस्ता पूर्णपणे तयार करण्यात आल्याचा दावा होतोय आणि हा दावा कितपत खरा आहे या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी राज ठाकरे आता निघालेले आहेत. त्यांचा हा दौरा रायगडचा सध्या सुरू झालेला आहे. आपण हा रस्ता पाहू शकतोय. अजून सुद्धा या रस्त्याची कामं सुरू आहेत आणि साधारणतः 70 ते 80% हा रस्ता पूर्ण झाल्याचं बोललं जात आहे. मात्र आता या रस्त्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपण आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे जाऊयात. निवृत्ती, काय सांगाल? सध्या राज ठाकरे आता त्यांचा ताफा घेऊन निघालेले आहेत. काय अधिकचे अपडेट्स आहेत त्यांच्या दौऱ्यासंदर्भात? नक्कीच आपण पाहतोय की 9 वाजता राज ठाकरे माणगावमध्ये दाखल झाले. त्यानंतर ठरवलं होतं, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देत असताना म्हटलं की मुंबईवरून माणगाव पर्यंत येत असताना जे रस्त्याची चाळण झालेली आहे, त्यामुळे एका दोन ठिकाणी पाहणी न करता त्यांनी जो आहे तो संपूर्ण रस्त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः माणगाव येथील ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलपासून ते थेट पेन पर्यंत स्वतः गाडी चालवत पाहणी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आता स्वतः राज ठाकरे हे माणगाववरून पेनच्या दिशेने निघालेले आहेत आणि संपूर्ण महामार्गाची पाहणी करतायत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार त्याचसोबतच राजकीय हस्तक्षेपावरती मोठ्या प्रमाणात टीका केली. जो हा महामार्ग आहे या महामार्गाची 16 ते 17 वर्षांपासून ज्या पद्धतीने परिस्थिती आहे या परिस्थितीवरती त्यांनी भाष्य केलं. त्यांचं म्हणणं होतं की राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे कुठेतरी हा महामार्ग जो आहे तो वेळेत पूर्ण होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. हा राजकीय हस्तक्षेप कमी झाला पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी
आहे ती त्यांनी दिली होती। त्याचसोबतच त्यांचं म्हणणं होतं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी देखील माझी बातचीत झाली आणि त्यावेळेस देखील कंत्राटदार टिकत नाहीयेत, कंत्राटदार पळून जातात, अशा प्रकारची त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली होती। जर कंत्राटदार पाहतोय सध्या राज ठाकरेंकडून या महामार्गाची पाहणी होते, आढावा घेतला जातोय। त्यांच्यासोबत काही कंत्राटदार आहेत, अधिकारी आहेत आणि या सगळ्यांकडून ते सध्या या महामार्गाच्या कामासंदर्भातला आढावा घेत असल्याचं दिसतंय। मुंबई गोवा महामार्गाची राज ठाकरेंकडून आज पाहणी होते। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि अशामध्ये हजारो लोक या मार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात। त्या पार्श्वभूमीवर त्यांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत असतो आणि सध्या हा महामार्ग पूर्ण लवकरात लवकर होईल असं सांगण्यात येत आहे। मात्र नेमकी सत्यता काय आहे ते पाहण्यासाठी राज ठाकरे आज हा दौरा करतायत। येत राहिली येस सर तर हा रस्ता टिकणार नाही। येस सर सर हे आता नियोजन करून काढू सर। सॉरी टू सर, काय झालं सर, पावसाळ्यात हे खूप प्रेशर आहे, कामही करायचं आहे। आता भराव वगैरे सर मातीचा आपण आणतो ना तर टायराला सर सगळं चिखल निघून येते, मला त्याची काळजी आहे सर। आपल्याला गणपतीच्या आधी जरी पुण्या मार्ग चालू मी करायचं आता लगेच म्हणत नाही मी तुम्हाला, yes, yes, परंतु हे ज्या प्रकारचा रस्ता बांधलाय किंवा जी, sir. मध्ये ज्या प्रकारचे काही खड्डे त्याच्यामध्ये जी, sir. दिसत आहेत मला, जी सर, हे जर तसेच राहिले जी सर, तर हा रस्ता फार काळ टिकणार नाही। जी सर, त्याची काळजी घ्या काळजी तुम्ही, घेतो जी सर, बरं जी का? सर, जी सर, जी सर, नाही तर ते पैसे सगळे वाया जी जातील। सर, मी नक्की काळजी घेतो सर। पाहतोय या रस्त्यावरून राज ठाकरेंनी काही वेळ प्रवास केला आणि त्यानंतर आता या ठिकाणी कंत्राटदार त्यांच्यासोबत आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याशी राज ठाकरेंनी संवाद साधलेला आहे। ठिकठिकाणी जे काही खड्डे दिसत आहेत त्यानुसार त्याचं काम व्यवस्थित पूर्ण झालं पाहिजे, नाहीतर हा रस्ता टिकणार नाही असं राज ठाकरे या ठिकाणी सांगताना पाहायला मिळाले। दरम्यान मुंबई गोवा महामार्गाची पाहणी सध्या राज ठाकरेंकडून आता सुरू आहे आणि आता पुन्हा एकदा राज ठाकरे, संदीप देशपांडे मार्गस्थ झाले। स्वतः राज ठाकरे या ठिकाणी ड्राईव्ह करत या पूर्ण मार्गाची पाहणी करणार आहेत। आज राज ठाकरेंचा हा रायगड दौरा आहे आणि रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या काही शाखांचं सुद्धा उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते आज होणार आहे आणि याच निमित्तानं मुंबई गोवा महामार्गाची सुद्धा राज ठाकरे पाहणी करतायत। त्यांचा हा ताफा आता इथून निघालेला आहे। आताच काही वेळापूर्वी त्यांनी या ठिकाणी ठेकेदाराशी संवाद साधला, कंत्राटदारांशी ते बोलत आहेत। अधिकारी सुद्धा राज ठाकरे यांच्या ताफ्यासोबत आज आहेत, त्यामुळे या संपूर्ण मार्गाची पाहणी आज राज ठाकरेंकडून केली जाणार आहे। गणेशोत्सवाच्या आधी व्यवस्थित या मार्गाचं काम पूर्ण झालं पाहिजे असं राज ठाकरेंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। अजून सुद्धा या रस्त्याचं काम जाणार आहे। सुरू आहे। अनेकदा राज ठाकरे असतील मात्र रस्त्याची परिस्थिती आपण पाहतोय सध्या आता राज ठाकरे इथून निघालेले आहेत। या महामार्गासंदर्भात त्यांनी आताच कंत्राटदारांशी, अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि आता ते मार्गस्थ झालेले आहेत। रायगडमध्ये आज राज ठाकरे दौरा करतायत। याआधी राज ठाकरे नाशिकमध्ये होते आणि आज रायगडमध्ये महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवाच्या आधी मुंबई गोवा महामार्गाची ते पाहणी करतायत। पाहणी दरम्यान त्यांनी या ठिकाणी या कंत्राटदारांशी, अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि काही महत्त्वाच्या गोष्टी राज ठाकरेंनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत।